आपण यानंतर जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय की मनोहर जोशी यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। आज साधारणपणे कधीपर्यंत घरी त्यांचं पार्थिव आणलं जाईल? आज अंत्यसंस्कार कशा पद्धतीने होणार आहे? मनोहर जोशी हे माटुंग्याच्या W54 या इमारतीत राहत होते। सकाळी 11 ते 2च्या दरम्यान त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळते। दरम्यान एक अंत्ययात्रा देखील निघेल आणि अशी माहिती देखील मिळते, अशी शक्यता वर्तवली जाते की उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ शकतात। तर नक्कीच आज मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अनेक पदं त्यांनी राजकारणात भूषवलेली आहेत। नगरसेवकापासून ते मुख्यमंत्री झालेले आहेत। एवढंच नाही तर केंद्रात ते मंत्री राहिले आहेत। लोकसभेचं सभापतीचं पद त्यांनी भूषवलेलं आहे। तर नक्कीच त्यांच्या पक्षाच्या पलीकडे देखील बरेच त्यांचे हितचिंतक आहेत, त्यांच्याशी जवळीक साधणारे नेते आहेत आणि अनेक नेते, राज्यातील महत्त्वाचे नेते हे आज इथे येणं अपेक्षित आहे। त्यामुळे नक्कीच आपण बघतोय की मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। पहाटे 3:02 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यानंतर आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि दुपारी 3च्या सुमारास त्यांच्यावरती दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जातील। आपण ज्या पद्धतीने पाहतोय की मनोहर जोशी सर यांचं पार्थिव अगदी थोड्याच वेळात त्यांच्या घरी सुद्धा आणण्यात येईल आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक खरतर महत्त्वाचे नेते सुद्धा इथे दाखल होणार आहेत। त्याचबरोबर खरतर ज्या पद्धतीने अनेक आपण शिवसेनेच्या नेत्यांची बातचीत केलेली आहे, प्रत्येकाने सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याला हे जोडून ठेवण्याचं, पक्षाशी जोडून ठेवण्याचं, पक्ष बांधणीचं काम खरतर जोशी सरांनी केलं। आज मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने मुंबईतल्या त्यांच्या या निवासस्थानी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा येऊ शकतात का? पासून ती सगळी पदं ही मनोहर जोशी यांनी भूषवलेली आहे। सुरुवातीपासूनच ते दादर येथे त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच आज जेव्हा त्यांची अंतिम यात्रा निघेल, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक इकडे येणं अपेक्षित आहे। हा संपूर्ण दादरचा जो परिसर आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि नक्कीच जेव्हा मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा निघेल त्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक इकडे येतील। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील येणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। गेल्या अनेक दिवसांपासून मनोहर जोशी हे सक्रिय राजकारणात नव्हते। असं असलं तरी त्यांचं ते पक्षातील स्थान जे होतं ते कमी झालेलं नव्हतं। त्यांनी पक्षातील जवळजवळ सगळीच पदं ही भूषवलेली होती। आज जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा देखील मनोहर जोशी हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले। तर नक्कीच आपण बघतोय की आज शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या संख्येने त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येऊ शकतात। एवढंच नव्हे तर इतरही पक्षाचे जे नेते आहेत या संपूर्ण दादर आणि शिवाजी पार्क परिसरातील जे त्यांचा चाहता वर्ग आहे, त्यांना मानणारा वर्ग आहे, तो देखील त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी आज इथे येऊ शकतो। नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या अपडेटबद्दल। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती घेत राहणार आहोत।